बाळातवाडी येथील फार्मसी धोंडगे यांचं कॉलेज आहे आणि या कॉलेज मी आलो आहे। आज त्यांनी दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा पूर्ण तालुक्यातील सत्कार केला आहे आणि हे करत असताना येणाऱ्या 24 तारखेला अशोकराव चव्हाण खासदार साहेब यांच्या हस्ते कंधार येथील जिल्हा परिषद मैदानावर दोन्ही बंधू आणि त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत आणि हे प्रवेश करत असताना त्यांनी पूर्वनियोजित गेल्या आज 20 दिवसापासून बीजेपीमध्ये जाण्याचं संपूर्ण कार्यकर्त्याला विचारून हा निर्णय घेऊन पुढे केला आहे। तर आपल्यासोबत ते दोन्ही बंधू आहेत, डॉक्टर सुनील धोंडगे आणि ॲडव्होकेट विजय धोंडगे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार। तर डॉक्टर साहेब, बीजेपीमध्ये राज्यात आणि केंद्रात त्यांची सत्ता आहे, या जाताना तुम्हाला काय वाटतं आणि काय सांगणार आहे? त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय हा या ठिकाणी या मतदारसंघातील संबंध कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन त्यांच्या लोकभावनेचा आदर करून कार्यकर्त्याच्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, अमितजी शहा, त्यांचे या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, या जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय अशोकरावजी चव्हाण, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये काम करण्याचा निर्णय या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी कंधार लोहायच्या मिळून घेतलेला आहे। निश्चितच या पक्षाला पुढच्या काळामध्ये या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये चांगले दिवस येणार आहेत, कारण सर्व जनता या सर्व यांच्या निर्णयाला, त्यांच्या कामाला या ठिकाणी पाठिंबा देण्याचं या ठिकाणी आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं, या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीत दिसलं आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा या जिल्ह्यामध्ये निश्चित भाजपचा झेंडा फडकवेल याचा विश्वास या ठिकाणी सर्व कार्यकर्त्याला आहे, सर्व या ठिकाणी नेते मंडळीला आहे। तर ॲडव्होकेट विजय धोंडगे साहेब ते सुद्धा आहेत, त्यांना विचारू की आपण 2 वेळेस जिल्हा परिषद झाला, अनेक आपल्या सर्कलमध्ये कोर्टामध्ये कामे केलेली आहेत आणि आता तुम्ही बीजेपीमध्ये प्रवेश करताय, याबद्दल जनतेचे विकास कशा पद्धतीने वाढेल याबद्दल आपण विचारू, काय सांगणार आहात त्याबद्दल? आता देशामध्ये आणि राज्यामध्ये बी भारतीय जनता पार्टीचं सरकार हे सक्षमपणानं या ठिकाणी आहे। येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका, महानगरपालिका, या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढणार आहे आणि या ठिकाणी स्वतःचं भाजपचं सरकार या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येणार आहे। त्यामुळं विकासाच्या बाबतीत गल्लीपासून दिल्लीपर्यंत म्हणलं तरी जे ग्रामीण भागामध्ये सोयी सुविधा पुरविण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीतून जनतेचे प्रश्न सोडविण्याचं होणार आहे, हे आपल्याला सध्या बी दिसते आणि येणाऱ्या काळात ते घडणार आहे। तर त्यांनी सांगितलं आहे, आम्ही तर जनतेची सेवा करतोच, परंतु राज्यात आणि केंद्र सरकार असल्यामुळं त्यांचे जे कामे आहेत, आम्ही पुन्हा गोरगरिबाचे कामं करण्यासाठीच या बीजेपीमध्ये प्रवेश करण्यास सांगितलं आहे। कंधारहून भुजंगराव सोनकांबळे, मराठा वॉइस।